अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. होलाष्टक सुरू झालेला आहे. होलाष्टक जसा सुरू झाला तसा बऱ्याच महिलांना भीती वाटते. अगं ताई, होलाष्टक वाईट आहे का? होलाष्टकामध्ये शुभ कार्य करू नये का? लग्न करू नये का? मुलांची खूप काळजी घ्यावी लागते का? त्या संदर्भातली सविस्तर माहिती आपण आज बघणार आहोत. सगळ्यात आधी होलाष्टक जेव्हापासून होळी साजरी केली जाते तेव्हापासून होलाष्टक साजरी केला जातो. आता होलाष्टक म्हणजेच काय, तर होळीच्या 8 दिवसा आधीचा काळ, म्हणजे होळीचे जे आधीचे 8 दिवस आहेत त्याला होलाष्टक म्हणतात. मग तो वाईटच आहे, या काळात शुभ कार्य करू नये, किंबहुना लहान मुलांना खूप जास्त भीती असते, असं अजिबात नाही. याचं कारणही मी तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी तर होलाष्टक वाईट नाही आहे. हो, असे काही क्षेत्र आहे की जिथे होलाष्टक वाईट समजला गेला आहे, किंबहुना ते होलाष्टक पाळता, कुठले शुभ कार्य करत नाही, मुलांना ते एकदम सांभाळून ठेवतात. पण आपल्याकडे त्याचा काही संबंध नाही आहे. आधी तर होळीच्या 8 दिवस आधी खरं बघायला गेलं तर असं म्हणतात की भक्त प्रल्हादाला हिरण्यकश्यपूने खूप त्रास दिला होता होळीच्या 8 दिवस आधी, म्हणून आपल्याही मुलांना त्रास होतो. तर याचा आणि त्याचा काहीही संबंध नाही. होळी हा सण अर्थात वाईटावर चांगल्याचा विजय आहे. आपल्या आयुष्यातील जे काही निगेटिव्हिटी आहे, जे काही रोगराई आहे, जे काही नकारात्मकता आहे, ते सगळं आपल्याला बाहेर काढायचं असतं आणि आपलं पण आयुष्य सुखमय व्हावं म्हणून आपण होळीच्या त्या अग्नीमध्ये बऱ्याच वाईट गोष्टीचं आपण दहन करत असतो. मग आता हे होलाष्टक आपल्यासाठी वाईट अजिबात नाही आहे. त्याचं कारण पण सांगते. आता बऱ्याच ठिकाणी लग्न कार्य असतील, काही आज उद्या लग्न कार्य आहे, बऱ्याच ठिकाणी लग्न आहे, तर आपल्याकडे लग्न वगैरे केलं जातं. होलाष्टकाचा आणि लग्नाचा काही संबंध नाही. हो, काही असे क्षेत्र आहे जिथे जिथे होलाष्टक साजरा नाही केला जात, पण आपल्याला काहीच अडचण नाही. आणि खरं बघायला गेलं तर होळीचे 8 दिवस आधी ऋतुमान सगळं बदलत असतं. जर आपण सायंटिफिकली बघायला गेलं तर सगळ्यांना खोकला, घसा बसणं, खोकला, सर्दी असे त्रास होत आहेत. का होत आहे? कारण होळीनंतर खऱ्या अर्थाने उन्हाळा सुरू झाला आणि खरं तर उन्हाळा महाशिवरात्रीनंतरच बघा, आता थोडासा दिवस मोठा होत गेलाय आणि रात्र छोटी होत गेली. आता ऋतू बदललेले आहे आणि जर आपण बघायला गेलो तर म्हणजे जे काही ऋतू आहे, म्हणजे आता संपूर्ण थंडी, आता बघायला गेलं तर दिवसा खूप ऊन असतं, सकाळी खूप थंडी वाजते. ह्या वातावरणामुळे हा जो वातावरण आहे हा आता बदलत चाललाय आणि होळीच्या 8 दिवस आधी ते वातावरण थोडंसं बदलत जातं. मग ते आता होळी आली की लगेच आपला उन्हाळा सुरू होतो आणि मग मग सगळं गरम 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 होतं. मग हे जे 8 दिवस आहे ना, ह्या 8 दिवसामध्ये आपल्याला आपल्या शरीरामध्ये बदल होतात, कारण ऋतूमध्ये बदल होतात. ऋतूत बदल झालं तर शरीरामध्ये बदल होतात आणि ते बदल झाले की आजारी पडतो. मग मोठे माणसं काय आणि लहान मुलं काय, आजारी पडतात. मग त्या होलाष्टकाचा आणि आजारी पडण्याचा काहीही संबंध नाही आहे. ऋतुमान बदललं आहे आपलं म्हणून आपल्याला हा त्रास होतो. हे झालं पहिलं. म्हणून तुम्ही मनातून हे काढून टाका की होलाष्टक वाईट आहे. दुसरं, उलट होळीच्या 8 दिवस आधी भक्त प्रल्हादाने भगवान श्रीहरी विष्णूंची खूप जास्त सेवा केली होती आणि भक्त प्रल्हाद हे श्रीहरी विष्णूंचे अतिशय प्रिय भक्त होते. म्हणजे ते खूप सेवा करायचे. भगवान श्रीहरी विष्णूंचे ते खूप नाम जप करायचे, त्यांची सेवा करायचे, ते ते करायचे. मग त्यांचीच त्यांचीच कृपा प्राप्त होऊन जे होलिका सोबत भक्त प्रल्हादाला दहन करण्याचा प्रयत्न केला, पण होलिका तर दहन झाली, पण भक्त प्रल्हादाला काही झालं नाही, कारण ती भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा होती. मग त्यांची पण कृपा आपल्यावर प्राप्त होण्यासाठी उलट हे 8 दिवस तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करा. प्रत्येकाच्या घरात व्यंकटेश स्तोत्रमचं पठण होत असेल नक्कीच. मग या 8 दिवसामध्ये किंवा अगदी जे काही दिवस उरलेले आहे 4-5 दिवसामध्ये, तुम्ही खरं सांगते, तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करा. त्याच्यामध्ये येतं ते व्यंकटेश स्तोत्रम, सगळ्यांना आवडतं. दिवस रात्र, अगदी ज्यांना रात्रीची सेवा करायची इच्छा आहे 3 दिवसीय किंवा 1 दिवसीय, ते करू शकता. रोज तुम्ही 11 वेळा, 3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा, 1 वेळा विष्णू सहस्त्रनामावली पठण करू शकता, विष्णू सहस्त्रनाम पठण करू शकता किंवा व्यंकटेश स्तोत्रम पठण करू शकता. किंवा एवढं सगळं करणं शक्य होत नाही तर सकाळी उठल्यावर अर्थात विष्णू सहस्त्रनाम लावून द्यायचं. या 8 दिवसाच्या कालावधीमध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करा. ज्यांना काहीही करणं शक्य होत नाही त्यांनी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्र जप करू शकता.
ज्यांना जसं जमतं तसं तुम्ही सेवा करू शकता. पण होलाष्टक वाईट आहे, मुलांना त्रास होतो तर नाही. ऋतूमध्ये बदल होतो आणि त्याच्यामध्ये आता खरं बघायला गेलं तर ज्योतिषशास्त्राचा सुद्धा याच्यामध्ये संबंध आहे. जे काही आपले संपूर्ण जे काही प्लॅनेट आहे, तर जे काही ग्रह आहे, तर ते ह्या काळात त्यांच्यामध्ये पण बदल होतात. मग त्याच्यामुळे सुद्धा असं म्हणतात, की मग आपल्याला किंवा आपल्या ज्या काही कुंडलीवर आहे तो इम्पॅक्ट होतो. आता याचं सायंटिफिकली पण कारण सांगितलं, अध्यात्म पण कारण सांगितलं आणि ज्योतिषशास्त्राचं पण कारण सांगितलं. आपल्याला ह्या गोष्टीला घाबरायचं नाही. आपल्या मुलांना जपायचं आणि असं बघायला गेलं तर आता कुठला ऋतू कुठे होतो ना माहिती नाही. प्रत्येक ऋतूमध्ये आपल्याला आपल्या मुलांना जपायचं असतं. आजारपण आहे ते काही सांगून येत नाही, पण होलाष्टकाचा आणि आजारपणाचा काहीही संबंध नाही. तुमची इच्छा आहे ना, की होलाष्टक एकदम असं म्हणजे थोडंसं वाईट आहे. मग आपण काय केलं पाहिजे? तर तुम्ही भगवान श्रीहरी विष्णूंची जशी जमेल, जेवढी आवडेल म्हणजे तुम्हाला आवडतं जेवढं जमेल दिवसभरात किंवा नाही काही तर विष्णू सहस्त्रनाम लावून द्या. त्यांची सेवा करा. म्हणून होलाष्टक वाईट आहे असं अजिबात नाही. लहान मुलांना जपायचं वगैरे काही नाही. ऋतू बदलले की चांगले चांगले माणसं आजारी पडतात. तर ते तर लहान पोरं आहे. ते तर आजारी पडणारच. तर हे असं आहे. म्हणून होलाष्टक वाईट वगैरे आहे असं काही मनात आणायचं नाही. सगळं चांगलं आहे. आणि मेन म्हणजे बघा भक्त प्रल्हादांचे कर्म चांगले होते. ते भगवान श्रीहरी विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करायचे. म्हणून त्यांच्यावर परमेश्वराची कृपा होती. मग आपण पण जर सेवा केली तर आपल्यावर पण परमेश्वराची कृपा अखंड राहील. यात काही शंका नाही. तर आजच्यासाठी फक्त इतकंच. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. व्हिडिओ परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.